इंग्रज होते तेव्हा बांधला गेलेला? नाही. चिमाजी अप्पांनी जेव्हा सर केला ना त्यावेळेला दोन्ही दरवाजावर त्यांनी 2 मारुती वाटले. आता आपण आलोय ना ते किल्ल्याच्या तटबंदी आहे मागची साईड, तर त्या भागी आपण आलोय पायरी चढून. तर तिकडे आलेलं आपल्याला ना समोरच समुद्राचं दृश्य दिसतंय. मित्रांनो माझ्या अंदाजानुसार आहे ना इथून पहारा हा ठेवण्यात येत असेल. म्हणजे आपण बघू शकता हा बांधकाम हा कशा प्रकारे बांधकाम केलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये ती पद्धत होती म्हणजे दगडांच्या आणि गुळ आणि त्या पद्धतीने ते बांधकाम केलेलं आहे. अजूनही ते बांधकाम मजबूत आहे हे आपल्याला बघायला भेटेल. वसई किल्ला ज्याला फोर्ट बेसिंग म्हणून सुद्धा ओळखले जाते, हा किल्ला वसई गावात स्थित आहे. हा परिसर आधी बसेन या नावाने ओळखला जात होता. वसईला बसेन असेही म्हणतात. तो सुमारे पालघर शहरापासून 45 किमी अंतरावर आहे. मित्रांनो, पालघर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये किती इतिहास लपलेला आहे हे आपल्याला अजून माहिती नाही आहे. गडकिल्ल्यांचे प्रेमी सर्वच असतात. मित्रांनो, गडकिल्ले पाहायला बघितलं तर शिवरायांचा भक्त म्हणून इच्छुकतेने जो तो आपला गडकिल्ले पाहण्यासाठी बाहेर पडत असतो. तर पालघर हा एक सुद्धा कोकण पट्टा म्हणून ओळखला जाणारा एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवरायांच्या काळातले भरपूर असे किल्ले आपल्याला पाहायला मिळतील. आणि आज आपण अशाच किल्ल्याला भेट देणार आहोत. पालघरमधल्या एका वसई तालुक्यामधील शहरामध्ये ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखला जाणारा चिमाजी अप्पा यांचा किल्ला आहे, वसई किल्ला. तर आज आपण त्या ठिकाणी भेट देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी राहुल मालुसरे तुमचा कोकणप्रेमी या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर चला मग आपण आज बघूया आपण हा वसईचा किल्ला कसा आहे, त्याचा हा आकार कसा आहे आणि त्याच्या अवतीभोवती कसा हा किल्ला रचलेला आहे, तर याची आपण संपूर्ण माहिती गोळा करणार आहोत. तर चला निघूया. किल्ल्याचा मुख्य दरवाजा. मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजा तिकडे उभे आहोत आणि ही वसई किल्ल्याचे 2 किल्ल्याचे दरवाजे आहेत. एक बंदरा साईडनं आहे आणि एक मंदिराच्या साईडनं आहे. आता आपण बंदरा साईडचा मेन किल्ला जो आहे मोठा त्या दरवाजाच्या भागातून आपण एंट्री करते किल्ल्याच्या आतमध्ये आणि हा तिची एंट्रीचा प्रवेशद्वार आहे. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत, तर बघूया आतमध्ये काय काय आहे. मित्रांनो, मंदिराच्या इथनं प्रवेशद्वारातनं आपल्याला एंट्री करताच आपल्याला समोर लागतो तो हनुमानाचं मंदिर. तर त्या मंदिराबद्दल आपण जाणून घेऊया, कारण पेशवे काळून हा मंदिर बांधला गेलेला आहे आणि तिथे काही स्थानिक रहिवासी आहेत तिथले, ते आपल्याला त्या मंदिराबद्दल माहिती देतील. आपण आता मंदिरामध्ये जाऊया. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करत आपल्याला जो मंदिर लागलं हनुमानाचं मंदिर, सुंदर असं मंदिर आहे. छान असं बांधलं गेलेलं आहे. हे पेशवेकालीन मंदिर आहे आणि आपल्याला इथे बाबा भेटले, ते म्हणजे ह्या मंदिराची म्हणजे देवाची सेवा करत असतात या मंदिराची. तर आपण ना त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या मंदिराबद्दल काय माहिती आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? हेमंत नामदेव म्हात्रे. ओके बाबा, या मंदिराबद्दल काय माहिती आहे मला सांगाल? या मंदिर म्हणजे आता हे मंदिर फार पुराण आहे. 286 वर्ष उद्याच्या याला होतात, म्हणजे 27
जुलैला 27 जुलै 1739ला हे मंदिर बांधलेलं आहे. तशी दोन्ही तटावरती 2 दरवाजे जे किल्ल्याचे आहेत ते दोन्ही तटावरती 2 मारुती आहेत. ओके. हां, त्या दरवाजावर बी आहे आणि या दरवाजावर, म्हणजे दोन्ही हे संरक्षणार्थ त्यांनी चिमाजी अप्पांनी त्यावेळेला बांधलेले आहेत. ते जवळजवळ आता 286 वर्ष पूर्ण होतात उद्या. अच्छा, अरे वा. हां, 27 जुलै 1739 पासून ते उद्या 27 जुलै 2025 इथपर्यंत म्हणजे 286 वर्ष पूर्ण होतात. आणि आता या केला तसं बघितलं तर हे मंदिर फार पुराण आहे. याच्यामध्ये काही सुधारणा केलेली आहे. फक्त मधला जो घुमट आहे ना तेवढाच आपण हे केलेला आहे, बांधलेलं आहे. आणि हे स्टाईल म्हणजे ते तुटतात त्याच्यामुळे आता नवीन बांधकाम नवीन म्हणजे झालं कधीच, पण ते तुटतात त्याच्यामुळे करतात. आणि तिथे म्हणजे कसं नुसता चौथरा होता परशी टाईप जुना त्यावेळेला, म्हणजे प्राचीन काळातला. आणि त्याला खांबे उभे करायचे जे आता जे आहेत ना ते आपले टोकर बांबूचे ते करून आपण डेकोरेशन करायचं त्यावेळेला. म्हणजे ते तेव्हापासून तसंच होतं. मधला तो असा जो पिलर आहे तो आम्ही त्यासाठी काढला तिथून मधला. हा हे बघा 1 2 3 पिलर होते हे सागाचे ते तिथून आम्ही ते त्याच्यासाठी काढला तो, कारण तो अडचण देत होता. बरोबर. बाबा हा मंदिर म्हणजे पहिल्यापासून बांधण्याचं कारण काय हे आपल्याला माहिती आहे का? प्राचीन काळापासून इंग्रज होते तेव्हा बांधला गेलेला? नाही. चिमाजी अप्पांनी जेव्हा सर केला ना त्यावेळेला दोन्ही दरवाजावर त्यांनी 2 मारुती वाटले. म्हणजे एक मागच्या दरवाजा मंदिरापासून हा मेन दरवाजा आणि हा समोर दरवाजा दोन्ही ठिकाणी मारुती म्हणजे संरक्षणार्थ जे पायरे बोलतात ना पहिल्यापासून जे किल्ल्यावर जे पहिल्या प्रत्येक दरवाजावरती पायरे म्हणून मारुतीचे मंदिर आहेत बहुतेक किल्ल्यावरती, असं नाही की या असं. तर ते त्यांनी त्यावेळेला ते बांधले. आता तुम्ही सांगाल ही मूर्ती म्हणजे हनुमानाची नाही ऍक्च्युअली, म्हणजे मानवी रूप दिले याला. हा मला तेच माहिती आहे. मी ऍक्च्युअली दर्शनाला मानवी रूप दिले का तर ते त्यांनी म्हणजे चिमाजी अप्पांनी त्यावेळेला तिथे मधला जो हे आहे ना किल्ला तिथे आपले नालासोपारचे म्हणजे तिथूनचे कारागीर आणलेले त्यावेळेला. त्यांचं नाव मला आता आठवत नाही, पण ते काहीतरी असं मानकोजे असं काहीतरी आहे ते. तर ते 2 मूर्त्या त्यांनी तिथे घडवायला घेतलेल्या. पण ज्यावेळेला चिमाजी अप्पांनी बघितलं की नाही समजे मला ही अशा मारुती नाही पाहिजेत, मला मानवी रूपामध्ये मानवी पाहिजे, त्या मूर्त्या घडवत चिमाजी अप्पांनी सांगितलं. हा त्यांना कारागिरांना. आणि त्यावेळेला त्या दोन्ही मूर्त्या कारागिरांनी मानवी रूप दिलं. आता मानवी रूप दिल्यानंतर ती आहे ती रागीट आहे आणि ही आहे ती हसरी आहे. अच्छा, दोन्हीमध्ये फरक आहे. आणि कारण तिथे कसा येणारा शत्रू तो तिथून हल्ला करणार, कारण याला किल्ल्याला तिन्ही बाजूनी समुद्र आहे. बरोबर. फक्त एकच रस्ता आहे उत्तरेकडचा. हा, त्याच्यामुळे त्यांनी तिथे टार्गेट म्हणून दिले. म्हणजे जो कोलीवाड्यात जातो तो रस्ता नाही त्याच्या पुढे पोलीस स्टेशन आहे ना त्याच्या झोपडी आहे बघा, तिथे बोर्ड लावलेला आहे बघा मारुती जागृत हनुमान मंदिर. बरोबर. तिथून तसं असा बाहेरच्या गेला का तो गेट आहे. म्हणजे तो एक दरवाजा आणि हा किल्ला, हे 2च दरवाजे किल्ल्याला, 2च दरवाजे. दुसरे जो आपण मेन रोड ने येतो तो तोडलेला आहे. आपल्या ते किल्ल्याचे जे दारू गोळा वगैरे ते धान्य कोठारे हे आपल्या या बंदरापासून इथून असं तिथून मग ते ट्रान्सपोर्ट करायचे. आता पोर्तुगीज बी सर्व ते जहाजानेच यायचे जास्त करून. अच्छा बाबा, अजून एक मला विचारायचं होतं तर की हा मंदिराचा अजून तुम्ही जे म्हणजे स्थापना झाल्यापासून तुम्ही किती वर्ष येते का? 70-80 वर्ष आली. 70-80 वर्ष आली तुम्ही या मंदिराची सेवा करता. ओके. अजून काय माहिती तुम्हाला? तेच आता ते मानवी रूप दिले का मानवी रूप दिले कारण चिमाजी अप्पांनी जे सर केलं ना तेव्हा एका दिवसामध्ये ते जवळजवळ त्यांचं 22,000 सैन्य मेलं. आणि ते हे करण्याचे म्हणजे की आता मिळेल की नाही, करू की नाही असं. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं का जे माळवे दिलेत ना ते माळवे रूप म्हणून मला मारुती पाहिजे. म्हणजे या मंदिराची विशेष ओळख ही आहे की आठवण आले का मावळ्याची आठवण आली पाहिजे. अच्छा. लोकांना त्यावेळेला जेव्हा कधी त्याच्यामुळे त्यांना ना हे मुकुट नाही दिला, जरी टोप दिले सैनिकाचं. बरोबर. हा, गदा नाही हातात दिली, खंजीर दिलाय. हा, आणि जे खाली दिलेला आहे तो राक्षस टाईप दाखवलाय, म्हणजे तो दुश्मन दिले. बाई दिलेली नाही. इतर वेळेला बाई देतात किंवा शनी देतात. बरोबर आहे. पण ती नाही, तो माळवा दिलेला म्हणजे हे दिलेला आहे आपला शत्रू. अशा प्रकारे त्या मंदिराची स्थापना आहे. आणि सेफ्टीला गाठ मारले आणि नजर उत्तरेकडे आहे. हा बरोबर. उत्तरेकडे काय, उत्तरेकडूनच शत्रू येणार. मग ती माझ्याशी गाठ आहे म्हणून ते सेफ्टीला गाठ मारले. अरे वा, काय माहिती दिलं तुम्ही बाबा. म्हणजे अशी चिमाजी अप्पाने मूर्ती बनवली की त्यातून सर्व आपण माहिती गोळा करू शकतो. हा, असं आहे ते असे याचा हे वैशिष्ट्य आहे.
ओके, असं बोला. ऐकलात तुम्ही. बाबांनी छान अशी माहिती दिली. या मंदिराचं म्हणजे आपण मुकुट म्हणजे चेहरा वगैरे मूर्तीचा संपूर्ण बघितला तर त्या मूर्तीचा कसा आकाराने दिलाय त्याबद्दल माहिती काय आहे ती बाबांनी सर्व माहिती सांगितलेली आहे. खूप छान वाटलं बाबा तुम्हाला भेटून आणि या मंदिराबद्दल चांगली माहिती सुद्धा दिलात. आणि विशेष गोष्ट म्हणजे अशी मित्रांनो की आपण आज आलो, आपलं नशीब असं चांगलं होतं की उद्याच या मंदिराचे म्हणजे किती 286 वर्ष पूर्ण होते आणि मला वाटतं त्याच्याबद्दल पालखी आणि मोठा कार्यक्रम त्या लोकांनी ठेवलाय. तर हवन वगैरे होत आहे. खूप छान वाटलं मित्रांनो या मंदिराबद्दल माहिती घेऊन. आता आपण जाऊया किल्ल्याच्या आतमध्ये, अजून काय आपल्याला बघायला भेटतंय ते आपण बघूया. चला बाबा येतो. मित्रांनो आता आपण आलोय किल्ल्याच्या आतमध्ये आणि बघ ही किल्ल्याची तटबंदी आहे आणि इथे काही पायऱ्या आहेत. तर आपण बघूया इकडे यावर वरच्या साईडला जाऊया आपण, काय आपल्याला पाहायला मिळतंय ते पण बघूया. तर चला या मार्गाने जाऊया आपण. बघा असा ह्या साईडनं एक रस्ता गेलाय किल्ल्यावर जायला, तटबंदीवर जातोय आपण म्हणजे. आणि हा बघा मित्रांनो समोरच व्ह्यू भेटतो आपल्याला. सुंदर असा नजारा आहे हा बघा. आणि इथूनच आपल्याला समुद्र किनारा दिसतोय. हा बघा हा अखंड समुद्र आहे किल्ल्याच्या भोवती. आता आपण आलोय ना ते किल्ल्याच्या तटबंदी आहे मागची साईड, तर त्या भागी आपण आलोय पायरी चढून. तर तिकडे आलेलं आपल्याला ना समोरच समुद्राचं दृश्य दिसतंय. मित्रांनो माझ्या अंदाजेनुसार आहे ना इथून पहारा हा ठेवण्यात येत असेल, म्हणजे आपले जे मावळे असतील म्हणजे येणारा दुश्मन जर समुद्राच्या मार्गे जर येत असेल तर त्याच्यावरनं तर ही दृश्य आहे. समुद्र जर आपला दुश्मन येतो तर त्याच्यावर पहारा ठेवण्यासाठी ही ती तटबंदी बनवली असावी. आणि हा संपूर्ण समुद्राचा पट्टा आहे आपल्याला दाखवतो मी. आणि समोर बोटी लागलेत कोली बांधवांचे ते सुद्धा दाखवतो. मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे हे बघा हा तो छुपा रस्ता आहे. म्हणजे हा आपल्याला एक बोगदा आहे, त्यातून आपल्याला दुश्मनावर पहारा ठेवता येतो. अजून दाखवतो तुम्हाला. हे बघा काही दृश्य आहेत. हे बघा हा चोर मार्ग दिसण्याचा किल्ल्याच्या, इथून आपल्याला दुश्मनावर लक्ष ठेवता येतं आणि इथूनच आपल्याला मारा करता येतो. अजूनही या किल्ल्याची थोडं बांधकाम हे आपल्याला पाहायला मिळतंय. शासनाच्या अनुसाराने या किल्ल्याचे बांधकाम झालं पाहिजे असं माझं मत आहे. चला आता पुढे बघूया. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, आपल्यासोबत आहे प्रतीक. प्रतीकची ओळख करून देण्यास आपल्याला विसरलो मी. प्रत्येकाने एक चांगला म्हणजे स्केच असं डिझाईन चांगला काढतो, जे स्केचवरचं पेन्सिलचं त्याचं कोरीव काम असं. आणि तो शनिवार रविवार ह्या ठिकाणी येत असतो या किल्ल्यावर. तर त्याचं तो चित्र ड्रॉइंग वगैरे जे असतं ना ते काढत असतो. आज आपण त्याला घेऊन आलो ब्लॉग संदर्भात, कारण त्याचंही विशेष काम आहे. त्याला एक ड्रॉइंग काढायचं आहे आणि त्याचे मी काही चित्र आहेत ते किल्ल्यावर काढलेले आहेत त्याने.
म्हणजे मुख्य दरवाजा असेल, किल्ल्याची तटबंदी असेल, असे चित्र त्यांनी व्यवस्थित आणि 1 तास बसून या ठिकाणी काढले आणि अजूनही ते काम आपलं चालू होणार आहे. तो त्याचा एक शूट दाखवी मी तुम्हाला. तर आपण प्रतीकला घेऊन आलोय. प्रतीक, काय सांगशील? किल्ल्याचं जे आर्किटेक्चर आहे ते खूप छान आहे. तर त्या संदर्भात खूप आर्टिस्ट इथे येत असतात. इकडचं लँडस्केप, लाईव्ह लँडस्केप हे चित्रण करत असतात. तर आम्ही सुद्धा येतो. ही एक खूप गरजेची स्टडी आहे आर्टिस्ट लोकांसाठी. तर जरूर तुम्ही बघा. आम्ही काही चित्र दाखवू, काही मोठ्या मोठ्या आर्टिस्टचे चित्र दाखवू जे या किल्ल्यावर केले आहेत. आणि असेच आम्ही पण करू इथे काही चित्र, ते पण तुम्हाला दाखवण्यात येतील. चला पुढे जाऊया आपण. आता प्रतीक आपल्या सोबत असेल. ब्लॉग आपण कंटिन्यू करूया पुढे. चर्च आहेत. 7 चर्च आहे या किल्ल्यामध्ये. हो, हो. अजून जुना आहेत. आणि ओके, म्हणजे आणि- प्राचीन काळापासून आहेत. प्राचीनचं. अजून काय काय दाखवायला आपल्याला इकडे ते दाखव. आणि पुढे गेला मग चिमाजी अप्पा आहे. ते त्या साईडला हा, पुतळ्याजवळ पुतळा जायला आहे आपल्याला. ते. आणि ओके, या रस्त्याला अजून या रस्त्याला आता वरतून जायला जाऊ शकतो. मग थोडं आरामात जायला आरामात झालं का ना? हो. ठीक आहे, चालेल. इथून गेला थोडे 5 मिनिटं गेला मग तुम्हाला खाली उतरायला आहे. ठीक आहे, चालेल. शिडी आहे. ही आहे काय दुसरी बॅटरी? वसई किल्ल्यावर एक पाऊल टाकताच भूतकाळाची सफर सुरू होते. जुन्या चर्चमधून उमटणाऱ्या प्रार्थनांचे सूरधूर सूर, दगडी रस्त्यावर घोड्यांच्या टापांचे निदान आणि बंदरावरच्या बाजारपेठांची लगबग, या सगळ्यांच्या आठवणी इथल्या प्रत्येक इमारतीत जिवंत वाटतात. ज्या भव्य कमानींनी एकेकाळी व्यापारी आणि सरदारांचे स्वागत केले, ज्या मजबूत बुरुजांनी असंख्य आक्रमणांना तोंड दिले, त्या आजही इतिहासाचा साक्षीदार आहेत. फोटोग्राफी प्रेमींना वसई किल्ला म्हणजे स्वर्गच. उन्हाच्या कवड्यांमध्ये चमकणाऱ्या भंगा भिंती, हिरव्यागार वेळींचे वेळखेळत, गूढपणे उभ्या असलेला पुरातन वास्तू आणि क्षितिजावर दूरदूर पसरलेला अथांग समुद्र, या सगळ्यांचे जादू कॅमेऱ्यात कैद करणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. निसर्ग म्हणजे प्रेमींसाठीही हा किल्ला एक नंदनवन आहे. इथे दुर्मिळ पक्षी, वनस्पती आणि शांत वातावरण यामुळे अनेक अनोखी जाणीव होते. तर मित्रांनो, ज्या भागात आपण उभे आहोत त्या भागातली थोडीफार माहिती म्हणजे कन्फर्म माहिती ही आपल्याला भेटलेली आहे. आणि काकांच्या माहितीनुसार हा चर्च आहे. तर आपण काकांकडून माहिती घेऊया. काका, या जागेबद्दल काय सांगा? या जागेबद्दल हे जुनं पूर्ण लय पूर्वी चर्च आहेत. हा चर्च आहे. चर्च आहेत. चर्च असं 7 चर्च आहेत. अच्छा, 7 चर्च आहेत किल्ल्याच्या आतमध्ये. किल्ल्याच्या आतमध्ये 7 चर्च आहे. अच्छा. आणि वजश्री मंदिर पण आहे, त्या लास्टला आहे. आणि तिकडे ते हनुमान हनुमान मंदिर हा पहिला आहे, ते लय पूर्वी आहे. ओके, म्हणजे एंट्रीला आपल्याला लागतो Entry ते पहिले तुम्ही मंदिर. इकडनं आलं. इकडनं आलं ते इकडनं हे पहिलं लागते. हा. तुम्हाला आरजा आणि गेट बघितलं बरोबर. लोखंडाचं, त्या टायमालाच होतं. जुनंच ते आहे सर्व जुनं. सगळं आणि जुनं. अजूनही हे चर्च असं आहे म्हणजे आता अजून- हे चर्च आहे, अर्धा तुटलेला, अर्धा हे पडलेला आहे. रिपेअर करतात मग थोडं एवढं नाही होतं. ओके, धन्यवाद. याला एकदा टाइम रिपेअर केलेला आहे. ते सगळं भाग पडलं होतं, त्या टायमाला केला होता. धन्यवाद दादा, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आम्हाला मिळालेल्या या माहितीनुसार या भागातल्या पहिलाच चर्च लागतो. म्हणजे हा चर्च आहे. हा संपूर्ण जो भाग दिसतो आपल्याला हा चर्चचा भाग आहे. आता आपण हा समोर बघा, ही मेन आहे. म्हणजे मला वाटतं इथे पोर्तुगीज आपले ते त्यांचे जे असतात चर्चचे, ते प्रार्थना इथे करण्यासाठी येत असतील, असा माझा अंदाज आहे. तर बघूया आपण हा चर्चचा भाग कसा आहे तो. मित्रांनो आहे ना, समोरच आहे ना आपल्याला तो गुफा दिसतोय तो, आणि तो गुफा सरळ गेलाय तो वरती डायरेक्ट शिडीच्या इथे. मगाशी दिलेल्या माहितीनुसार या भागाला आहे ना चक्री शिडी असे म्हणतात. म्हणजे या भागातले लोक पूर्वी असे बोलत होते की या भागाला चक्री शिडी बोलतात. आपण वरती जाऊन बघूया काय आहे ते नक्की.
तर प्रतीक आणि मी आतमध्ये चाललो आता. हे बघा संपूर्ण काळोख आहे आणि इथून सर्व हा गुफा गेल्यावरती आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो सर्कस सीडी चढून आपण आलो आहे किल्ल्याच्या एकदम टोकाला वरच्या भागी आणि आपल्याला सर्व मी दृश्य दाखवलं. आणि हा बघा ना, जे पायऱ्या पूर्वीच्या काळात कशा बांधल्या गेल्या असेल ह्याचा इतिहास आपण जाणून शकत नाही. म्हणजे हे बांधकाम जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता. तेव्हा प्रतीकला सांगेन मी जवळ आहे. आपण बघू शकता हा बांधकाम हा कशा प्रकारे बांधकाम केलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये जी पद्धत होती म्हणजे दगडांच्या आणि गुळ आणि त्या पद्धतीने ते बांधकाम केलेलं आहे. अजूनही ते बांधकाम मजबूत आहे हे आपल्याला बघायला भेटेल. आणि वर्षानुवर्ष मला वाटतं 350 वर्ष हा काळ उलटून गेल्याच्या नंतर अजूनही ते बांधकाम आपल्याला तसंच पाहायला मिळतंय. थोडंफार त्या बांधकामाचं म्हणजे आपण बोलू ना की नुकसान हे झालेलं आपल्याला दिसेल, पण बांधकाम हे अजूनही तसंच आहे. तर किल्ल्याच्या वरच्या बाजूने जो फोकस मारला मित्रांनो, हा किल्ल्याचा संपूर्ण पट्टा म्हणजे चर्चचा तो आपल्याला पाहायला भेटतो. हा बघा अशा प्रकारे हा चर्च हा बांधला गेलेला आहे पोर्तुगीजच्या काळात. आणि आता मी ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी ही जागा ही खूप आकर्षित आहे. आणि समोरच आहे ना आपल्याला दिसतंय ते मला वाटतं त्यांची पूजा स्थापनेची जी जागा असते ती बहुतेक ती जागा असावी. आणि मी आता ते उभा आहे ते इथून जे आपल्याला चर्चची म्हणजे प्रार्थना करता येते तिथे एवढे पोर्तुगीज लोक जमा असावी असा माझा अंदाज आहे या किल्ल्याच्या माहितीनुसार. तर चला आपण बघूया, आपण पुढे आपल्याला बघायला भेटते. मित्रांनो, वसई किल्ला पाहत असतानाच आपल्याला आहे ना काही बाहेरगावांना आपल्या किल्लेप्रेमी असतात काही बघण्यासाठी भरपूर येतात. असे फॉरेनर्स लोक येत असतात आपला किल्ला पाहण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये किती शिवाजीराजांनी किल्ले असे बांधलेत, लढवलेत ते पाहण्यासाठी इच्छुक असतात आणि ते जे फोटोशूट वगैरे करण्याची माहिती गोळा करून ते आपल्या देशामध्ये नेत असतात. असेच आपल्याला एक बांधव भेटलेत बाहेरच्या गावचे आणि UK वरनं आलेत ते. आपण प्रतीकला सांगूया, प्रतीक त्यांच्याशी बातचीत करणार आहे. So, how was your experience over here watching, seeing this fort, this architecture? No, it's great. We just come from From we the just main from the gate. main entrance. Yeah. I think there's an old church, so we've just been up the steps. Okay. It was nice just to see how it's ruined, but Yeah. you know, a lot of work's gone. Yes. and, Yes. getting it back into some sort of shape. It was nice. There's a big monitor lizards climbing up the wall. Oh yeah, there are many of them here. Yeah, so nice. I can imagine there's a lot of wildlife around as well. Yes. Yes. So, but I think what we're going to do, we're going to walk further in and see. Yeah, there are many things to see ahead also. Yeah, there are churches also. Yeah, you can watch, see them, and have a great experience. Yeah, thank you very much. Cheers. थँक्यू Thanks. सो मच. तर मित्रांनो, आपल्याला त्यांचा किल्ला हा पाहण्याचा अनुभव हा वेगळाच असतो आणि बाहेरून लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात आणि किल्ले पाहतात हे आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि त्यांनासुद्धा ही आवडलेलं आहे हे ठिकाण. थँक्यू सर, my pleasure. आमच्या गडाप्रेम एवढं प्रेम करताय आमच्या किल्ल्यांवरती वगैरे पाहणी करताय राजांबद्दल. आणि भेटू आपण लवकरच. नाही मित्रांनो, हा संपूर्ण जंगल परिसर आता जो दिसतोय हे बघा, हा किल्ल्याच्या अवतीभोवती भरपूर असा स्पेस जागा आहे. दाखवतो तुम्हाला मी. हे बघा संपूर्ण असं झाडाझुडपाने हे वेचलेलं एक किल्ला आहे. जास्तीत जास्त आहे ना आपल्याला या किल्ल्याच्या आतमध्ये बघायला गेलात तर ताडगोळ्यांची झाडं ही भरपूर प्रमाणात इथे लागवड झालेली आहेत या किल्ल्याच्या आतमध्ये. आणि खूप असं छान असं व्ह्यू आहे आतमध्ये पाहायला किल्ल्याच्या आतमध्ये. आता आपण आणि हा किल्ला फिरेल आपण जेवढा फिरू तेवढा आपल्याला कमीच आहे, कारण हा किल्ल्याचा भाग हा खूप मोठा आहे. आता आपण जाऊया आतमध्ये, बघूया आपल्याला अजून काही पाहायला मिळतंय का. आता आपण जो पाहिला तो चर्च, तो 7 किल्ल्यांपैकी 7 चर्चपैकी हा एक पहिला चर्च होता, तो आपण बघितला. आपण पुढे बघूया आता काय आपल्याला बघायला भेटतं ते. येतच आपल्याला एक राईट साईडला एक छोटीशी अशी विहीर दिसते. आणि हे बघा
विहीर आहे ही प्राचीन काळातली ही विहीर आहे. आणि हे बघा हा विहिरीचा भाग चौकोनी आकाराचा हा भाग आहे विहिरीचा. हा बघा संपूर्ण हा कोरीव काम आपल्याला दिसण्यात येईल ह्याच्यावर. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा कोरीव नक्षकाम दिसतं आपल्याला. तर प्रतीकचं आपलं पेंटिंग स्टुडिओ आहे आपलं प्रतीक. स्वतः एक चांगले चित्र काढतो. म्हणजे जे लाईव्ह दृश्य असेल ना त्याच्यावर तो एकदम त्याची ड्रॉइंग तयार करतो. तर आज त्याच खास निमित्त आपण वसई किल्ल्यावर आलो ना तर त्यांनी एक भाग घेतलेला आहे. त्या एक लूक घेतला आहे त्याच्यावर तो चित्र काढतो त्याचं. आणि बघूया तुम्हाला दाखवतो कुठला आहे ते. हा बघा हा त्याचाच पूर्ण सेटअप आहे जो त्यांनी इथे असं उभा केला आहे स्टँडी. आणि एक चित्र आहे त्याच्यावर कोरी काम चालू होतं तिथं. हे बघा. आणि तुम्हाला दाखवतो कुठला व्ह्यू काढतोय तो जो समोरचा दिसतोय. हा बघा मी तुम्हाला दाखवतो बोटाने. हा जो भाग आहे ह्या भागाचा त्यांनी एक व्ह्यू घेतलाय आणि त्याच्यावर तो त्याचं डिझाईन तयार करतोय. म्हणजे तो भाग तिथे कोरतोय त्याच्या पेजवर. मित्रांनो फायनली शूट झालेलं आहे. म्हणजेच प्रतीकचं आहे ना आपलं पेंटिंग हे बघा काढून झालेलं आहे. मी दाखवतो पूर्ण प्रॉपर. दिसणार नाही क्लिअर इतकं कारण पेपर ओढला आहे उजेड चुकीचा. आणि हा समोरचा तो लुक आहे तो. बस ही प्रॉपर डिझाईन ही त्यांनी आपल्या चित्रामध्ये ही रेखाटलेली आहे. डायरेक्ट खाली जातो. तर आता आपण आलोय तो दुसरा चर्च आहे आपल्याला भेटला आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो हा चर्च कसा बांधला आहे. जे कारण हा बांधकाम अजून ओळखण्यामध्ये येतोय तो. तर हा एवढा मोठा परिसर आहे चर्चचा बघून घ्या आपण. आणि हा एवढा मोठा परिसर असून आणि हा चर्चचा आपल्याला मुख्य भाग आहे जे इकडनं दरवाजा आहे आतमध्ये जायला चर्चचा. तर प्रत्येकाला मी सांगतो आपण आतमध्ये जाऊया. बघा मित्रांनो केवढा मोठा दरवाजा आहे. 2 फालकाचा हा दरवाजा आहे. हा संपूर्ण एवढा मोठा भाग हा चर्च आहे. माझा आवाज देखील घुमतो या ठिकाणी. आत्मीय दाखवतो तुम्हाला तिकडे देवाचं त्यांचं स्थान आहे ते आपल्याला दाखवतो ना. इकडे काही येशूंची मूर्ती ठेवली ती झाकून ठेवलेली आहे कारण कबूतर वगैरे जास्त येते बघा. आणि आपण आतमध्ये टाकतो तुम्हाला हे काय ना नवीन असं मला दिसतं म्हणजे असावं जुन्या काळातलं. तर ह्याच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती नाही तो शूट करून घेतो. चर्चच्या इथूनच बाहेर पडल्यावर आपल्याला बघा हे दृश्य पाहायला मिळते. आणि एक मला दाखवायचं आहे इकडे एक रस्ता बघा. ही पायऱ्यांची वाट गेले. ही पायऱ्यांची वाट ह्या चर्चच्या आतून दरवाजा खोलून अशी वाट गेलेली. आणि अजून आपण बघूया हे जे कोरीव काम दिसतं आपल्याला या आतला भाग
पूर्ण चर्चचा भाग बघा कसा आहे. इथे बहुतेक गुफेच दिसतात मला. तिथे एक दाखवतो. त्या साईडला एक गुफा दिसतोय मला. इकडून एक मार्ग आहे आणि इकडून एक मार्ग जातो आपल्याला. ते आपण बघूया जाऊ त्या परिसरामध्ये काय काय आपल्याला बघायला भेटतं. इथून जायचं की आता हा एवढा मोठा परिसर आहे चर्चचा. आता ही तटबंदी दिसते ना तुम्हाला, हा तटबंदीच्या पलीकडे समुद्र आहे. तर आणि ते वरचे ते आहेत ते पहारे ठेवण्याचे, पहारे म्हणजे शत्रूवर लक्ष ठेवण्याचे ते ठिकाण आहे. आता आपण बाहेर पडूया. भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ वसई किल्ला वर्षभर सुंदर वाटतो, पण काही ऋतूंमध्ये त्याचे वेगळेच रूप खुलते. पावसाळ्यात हा किल्ला जणू निसर्गाच्या हिरव्या गलिच्छात लपतो. भिंतीवर चढलेल्या वेळीमधून इतिहासाची कुजबूज ऐकू येते. धुक्यात हरवलेल्या अवशेषांमधून फिरताना एक वेगळंच गूढ वातावरण जाणवते. मात्र पाऊलवाटा ओलसर आणि निरसाड्या होतात, त्यामुळे काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात वातावरण आल्हाददायक असते. सौम्य थंडी, निर्भक आकाश आणि गार वाऱ्यांच्या साथीने हा किल्ला अनुभव म्हणजे एक आनंदाची पर्वणी. फोटोग्राफीसाठी हा ऋतू अगदी योग्य. उन्हाळ्यात मात्र रणरणत्या उन्हामुळे दिवसा त्रास होऊ शकतो, त्यामुळे लवकरच सकाळी किंवा संध्याकाळी भेट दिल्यास अनुभव सुखद होतो. कोणताही ऋतू असो, वसई किल्ल्याचा दरवाजा नेहमीच इतिहासप्रेमी, प्रवासी आणि निसर्ग सौंदर्याच्या चाहत्यांसाठी खुला आहे. वसई किल्ल्याच्या आसपास इतिहास, संस्कृती आणि निसर्गाचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते. समुद्रकिनाऱ्यावर वसलेला अर्नाळा किल्ला त्याच्या भक्कम तटबंदी आणि अप्रतिम समुद्रदृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. लहानशा बेटावर उभा असलेला या किल्ल्याचा भूतकाळही तितकाच रोमहर्षक आहे. निसर्गप्रेमींसाठी तुंगारेश्वर अभयारण्य एक उत्तम निवड ठरते. घनदाट जंगल, रम्य धबधबे आणि विविध प्राणी पक्ष्यांसह हे ठिकाण निसर्ग सान्निध्यात. वसई किल्ल्याला भेट देणे म्हणजे फक्त इतिहासाचा अभ्यास नाही, तर काळाच्या प्रवाहात मागे फिरून भूतकाळाचा साक्षीदार होणं. शूर योद्धे जिथे लढले तिथे उभे राहून क्षितिजा पलीकडच्या अथांग समुद्रात नजर फिरवण्याचा हा एक अनोखा अनुभव आहे. कित्येक बदलांचे साक्षीदार राहिलेला हा किल्ला महाराष्ट्राच्या अभिमानास्पद वारशांचे प्रतीक आहे. इतिहासाचा गंध, शौर्याचा खुणा आणि शांततेचे मोहक स्वरूप याचा संगम अनुभवायला असेल तर वसई किल्ला तुमची वाट पाहतो. आपल्याला भेटलेल्या ह्या जागेच्या माहितीनुसार ह्या जागेमध्ये आपल्याला असे ब्लॉग्स बघायला भेटते आणि ह्याच्यावर आहे ना कोरीव काम केलं आहे. ते बघा, म्हणजे डेट वाईज असं आहे ना सर्व पोर्तुगीज काळामध्ये असे लिहिण्यात आलेलं आहे. आणि हे सगळं जे दिसतं ना आपल्याला ह्यांच्या माहितीनुसार सांगितल्याप्रमाणे की इथे आहे ना दफन केलेलं आहे. म्हणजे पूर्वीचे ते पोर्तुगीजमध्ये लढाई झाली असेल काय असेल तर त्या ह्याच्यामध्ये ते दफन केले जाते. आणि ही जागा ती संपूर्ण वाटते. बघा, संपूर्ण परिसर आपल्याला तोच बघायला भेटतो.
पाऊस आला. हा आपला मुख्य दरवाजा दुसरा. आणि ह्या मूर्तीची स्थापना ही आहे ना मित्रांनो, आपल्याला 27/7/1739 या काळामध्ये ती स्थापना झालेली आहे. आणि दरवाजाच्या बाजूलाच आपल्याला रागीट हनुमानाचे मंदिर हे आपल्याला बघायला भेटेल. मी आपल्याला दाखवतो. सोळाव्या शतकापासून 1739मध्ये चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेईपर्यंत सुलतानाशी झालेल्या तहानंतर बसीन ही पोर्तुगीजांची उत्तरेकडील राजधानी होती. 18व्या शतकात पेशवा बाजीराव यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ला मराठा साम्राज्याने ताब्यात घेतला. 1774मध्ये हा किल्ला इंग्रजांनी घेतला आणि 1783 साली सालबाईंच्या तहानुसार मराठ्यांना परत केला. 1818मध्ये इंग्रजांनी हल्ला करून पुन्हा मराठ्यांकडून प्रदेश ताब्यात घेतला. तो काळ पेशवाईचा होता. त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यात मुंबईपासून जवळजवळ दमणपर्यंतची गावे होती. मुसलमानांपेक्षा प्रखर आणि कडव्या असलेल्या पोर्तुगीजांनी प्रजेचा छळ सुरू केला. बाटवाबाटवी, आया बहिणींची अब्रू घ्यावी असे अत्यंत असह्य अत्याचार सुरू केले होते. ही हकीकत पेशव्यांनी कानी पडली आणि श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे आपले फौजफाटा घेऊन वसई मोहिमेवर निघाले. जाता जाता ही वज्रेश्वरी देवीला नवस केला की जर तुझ्या कृपेमुळे मी किल्ला जिंकला तर किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधेल. आणि श्री वज्रेश्वरी देवीच्या कृपा चिमाजी अप्पांवर झाली. वसईच्या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकला. प्रजा सुखी झाली आणि चिमाजी अप्पाने इसवी 1738 साली ऐतिहासिक वज्रेश्वरी देवीचे भव्य मंदिर बांधून आपल्या नवसाची नवसपूर्ती केली. तर हा आपला वसई किल्ला होता जो आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपला इतिहास रचून गेलेला आहे. आणि ह्या इतिहासाचा म्हणजे इतिहासाचा आपण बोलू ना, आपण ज्या हा पराक्रम गाजवला आहे तो आपलं म्हणजे चिमाजी अप्पा यांनी हा किल्ला हा ब्रिटिश जे आपले पोर्तुगीज आहेत त्यांच्याकडून हा ताब्यात घेण्यात आला आणि इथल्या स्थानिक लोकांना हा न्याय मिळवून दिला त्यांनी. आणि बाजूलाच आम्ही समुद्राच्या ठिकाणी हा आपला किल्ला वसलेला आहे. या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती ही खूप मोठी आहे आणि हातून हा किल्ला खूप प्रमाणात प्रचंड मोठा आहे. जेवढं आपण फिरू तेवढं कमीच आहे. आणि या किल्ल्याची माहिती ही आपल्याला अजून गोळाबेरीज आपण करायला गेलो तर बरीचशी आहे जी आपल्याला अजून जुन्या काळामधल्या लोकांना आपलं भेटन ती माहिती गोळा करावी लागेल. म्हणजे जे इथले स्थानिक होते त्यांच्याकडून, त्यांचे वंशज असतील काही असेल, अजून आतमध्ये आहेत ती गावं आहेत, कोली गावं आहेत, आगरी कोळी गावं आहेत. ते पोर्तुगीज काळामधले जे म्हणजे त्यांचे सर्व म्हणजे आहेत त्या ठिकाणी ते वसलेले आहेत. आणि हा किल्ल्याची अशी रहस्य आहे. तर मित्रांनो, वसई किल्ल्याची माहिती आपल्याला कशी वाटली आणि हा किल्ला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या किल्ल्याला नक्की एकदा भेट द्या. आपण इथेच भेटू. ब्लॉग आता इथं मी एंड करतो आता. जय शिवराय मित्रांनो.